राहू। तर आपण ही दृश्य बघतो। राहुल गांधी आता परभणीत पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी हे पोहोचतील। संतोष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि आपण ही दृश्य बघतोय। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी ते दाखल होतील। योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील। योगेश, थोड्याच वेळात राहुल गांधी पोहोचतात। निश्चितच राहुल गांधी परभणीत दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये ते आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल होतील आणि त्या ठिकाणी ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन देखील करणार आहेत। आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी हे नांदेडहून थेट परभणीत दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेसचे नेते आहेत, नाना पटोले, चेनी थल्ला हे सगळे नेते आज या परभणीत राहुल गांधी यांच्या सोबत उपस्थित असणार आहेत। या सगळ्या घटनेची माहिती राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून घेणार आहेत आणि ज्या पद्धतीने न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि त्या सगळ्या घटनेची माहिती घेऊन या संदर्भात राहुल गांधी नेमकी काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। त्या संपूर्ण घटनेमुळे राज्य राहुल गांधी आता दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आता परभणीमध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। यावेळेला देखील राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे। लोकसभेमध्ये निषेध करताना त्यांनी निळा टी शर्ट घातलेला होता आणि आज देखील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले असतानाच त्यांनी निळा टी शर्ट घातलेला आहे। परभणीमध्ये 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आलेली होती आणि त्या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलेलं होतं आणि या घटनेत काहींना अटक देखील करण्यात आलेली होती आणि त्यामध्येच पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता। या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटलेले आपण पाहिलेत आणि या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी हे परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी दाखल झालेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं आहे, आदरांजली वाहिलेली आहे आणि त्यानंतर आता ते कुटुंबियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे जातील। रमेश चंदितला, नाना पटोले, त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ इतर नेते देखील यावेळेला राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। प्रास्ताविकेची प्रतिमा जी आहे ती देखील या ठिकाणी भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहिलं की राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावरती आलेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी ज्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू जो आहे तो झालेला होता त्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी राहुल गांधी दाखल झालेले आहेत। आता राहुल गांधी जे आहेत ते त्या कुटुंबियांसोबत संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय खरं तर राहुल गांधी परभणीत दाखल झालेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशी जे खरं तर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे प्रास्ताविक लावलेलं होतं त्या प्रास्ताविकेचं विटंबना जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर मोठी दंगल देखील या ठिकाणी उसळली, दगडफेकीच्या घटना देखील या ठिकाणी झाल्या होत्या। त्याच दरम्यान आरोपी म्हणून या ठिकाणी या सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी समोर आली। त्यांच्या कुटुंबियांना तशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून रोष जो आहे तो व्यक्त होत असताना आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि आपण पाहतोय खरं तर विरोधकांनी मोठा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी विधानसभा असेल त्याचबरोबरीने लोकसभेत देखील हा मुद्दा उचलून धरला होता। त्यानंतर आता राहुल गांधी लोकसभेचं अधिवेशन संपल्यानंतर या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळ राहुल गांधी या ठिकाणी चर्चा करतायत आणि त्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे। मग आपण पाहिलं की खरं तर लोकसभेत देखील हा मुद्दा जो आहे परभणीचा तो लावून धरला गेलेला होता। त्यानंतर आता राहुल गांधी स्वतः त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतं। 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडलेली होती आणि या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचं दिसून आलेलं होतं आणि याच घटनेत काहींना अटक देखील करण्यात आलेली होती।